भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी एसआयटी तपासाचा फास हा अधिक घट्ट झालेला असून खरातची पोलीस कोठडी ही आज संपतीये। आज सकाळी 11 ते 12च्या दरम्यान खरातला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। सरकारी पक्ष आतापर्यंतच्या तपासाचा अहवाल कोर्टामध्ये मांडणार आहे। महिलांचं लैंगिक शोषण आणि अघोरी पूजेच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी काल सलग 10व्या दिवशी खरातची चौकशी करण्यात आली। दरम्यान खरातच्या ओकस कार्यालयामध्ये एसआयटी पथकाकडून चौकशी करत पंचनामाही करण्यात आलाय। खरातचे आर्थिक व्यवहार, फोन कॉल्स, मोबाईलमधील रिकव्हर केलेला डेटा आज कोर्टामध्ये सादर होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कोर्ट त्याला पुन्हा कोठडी सुनावणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शुभम बोडके सध्या आपल्यासोबत आहेत। शुभम, खरातची आज कोठडी संपतीये, पुन्हा एकदा कोठडी मिळणार का? पोलिसांकडून नेमक्या कोणत्या कारनाम्याचे काय पुरावे हे सादर केले जाऊ शकतात? नक्कीच खरं तर हा भोंदू अशोक खरात याची आज पोलीस कोठडी संपणार आहे आणि या अनुषंगाने जर बघितलं तर त्याला आज दुपारी खरं तर नाशिक कोर्टामध्ये त्या ठिकाणी हजर केलं जाईल। एकूण जर बघितलं तर एसआयटीच्या तपासामध्ये अनेक धक्कादायक पुरावे एसआयटीच्या हाती लागल्याची माहिती मिळते। खरं तर नरबळी सारख्या देखील संशय एसआयटीने त्या ठिकाणी पोलिसांनी व्यक्त केलेला होता। त्या संशयाच्या अनुषंगाने काही पुरावे हे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर मिळते। ज्या महिलांचं लैंगिक शोषण केलेलं होतं त्या महिलांचं लैंगिक शोषण करत असताना अनेक पूजाविधींच्या नावाखाली खरं तर या भोंदू अशोक खरातने हे सगळे कारनामे त्या ठिकाणी केलेले होते। त्या अनुषंगाने देखील पोलिसांचा तपास सुरू होता। ज्या ठिकाणी अशोक खरात याचं जे ओकस कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी चौकशी करण्यात आली, काही पंचनामे करण्यात आले, काही पुरावे, तांत्रिक पुरावे जे आहेत ते एसआयटीच्या हाती लागलेले आहे। सोबत काही आर्थिक व्यवहार देखील झाल्याचा संशय होता। त्या आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगाने देखील खरं तर एसआयटीने तपास केलेला होता। गेल्या 5 दिवसांपासून पोलीस कोठडी त्याला जी वाढीव मिळाली होती त्या वाढीव पोलीस कोठडीमध्ये त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर अनेक महत्त्वाचे पुरावे जे आहेत ते एसआयटीच्या हाती लागलेले आहेत आणि ते महत्त्वाचे पुरावे आज कोर्टामध्ये एसआयटीकडनं त्या ठिकाणी सादर केले जातील आणि पुन्हा अनेक जे गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी भोंदू अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मागणी एसआयटीकडनं केली जाईल आणि त्यामुळे कुठेतरी जर बघितलं तर ज्या पद्धतीने या भोंदू अशोक खरातने महिलांचं लैंगिक शोषण, व्यापाऱ्यांचं त्या ठिकाणी फसवणूक केलेली आहे, आर्थिक काही देवाणघेवाण त्या ठिकाणी झालेल्या होत्या, त्या अनुषंगाने पुढील तपासासाठी त्याची पोलीस कोठडी खरं तर आज जी आहे ती मागितली जाणार आहे। नक्कीच, धन्यवाद शुभम या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।